नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय, नवीन मोठा निर्णय ह्या ठिकाणी होणार आहे. तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सविस्तररित्या संपूर्ण माहिती जी ती या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी लगेच कृपा करून सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, महत्त्वाची माहिती काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर डिसेंबर जानेवारीच्या पैशांसंदर्भात डिसेंबर जानेवारीचा जो काही 3,000 रुपये तर ते वाटप सुरू होणार आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या महिलांना 3,000 रुपये येतील, कशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत, 3,000 रुपये खरंच तुम्हाला मिळणार आहेत का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, 2 महिन्यांचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहे. तर त्याविषयीची देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. खरंच तुम्हाला डिसेंबर जानेवारीचे 3,000 रुपये जे त्याचे वाटप सुरू झाले का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांना विनंतीच आहे, चॅनलला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, आतापर्यंत तुम्हाला 1,500 रुपये येत होते. यामध्ये 600 रुपये वाढ करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन महायुतीने दिलेलं होतं, म्हणजेच 2,100 रुपये करणार असल्याचं तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीची सत्ता जी ती स्थापन झालेली आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यासोबतच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब आहेत. त्यासोबतच अजितदादा पवार देखील आहेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर या तीनही व्यक्तींची, म्हणजेच माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांची शपथविधी झालेली आहे. राहिलेल्या मंत्र्यांचे देखील लवकरच शपथविधी होणार आहे. त्यासोबतच विशेष अधिवेशन जे ते या ठिकाणी सुरू झाले आहे आजपासून. आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये देण्यासंदर्भातचं घोषणा जी केलेली होती, आश्वासन जर दिलेलं होतं ते देखील पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे पैसे तुम्हाला 2,100 रुपये कोणत्या दिवसापासून वाटप सुरू होईल ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि हे 3,000 रुपये तुम्हाला कोणत्या दिवशी वाटप होतील ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये समजूया. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर पाहू शकता, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर बघा, 2,100 नाही तर थेट 3,000 रुपये. बघा, 2,100 नाही तर थेट 3,000 रुपये मिळणार. सर्वात मोठी खुशखबर आहे, तुम्हाला 3,000 रुपये आता या ठिकाणी मिळणार आहेत. आता हे 3,000 रुपये कोणाला मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार ते देखील आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेणार. लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता हा जो काही निर्णय तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर चला लगेच सुरू करूया. बघा, मकर संक्रांतीच्या आधीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, बघा, तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता ही आनंदाची बातमी काय, त्या अगोदर सर्व महिलांना एक प्रश्न आहे. बघा, 7,500 रुपये आतापर्यंत किती महिलांना आलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 7,500 लिहून पाठवा. पुढे बघा, आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना आता 2,100 रुपये नाही तर थेट 3,000 रुपये देण्याची योजना सरकारने आखलेली. बघा, 3,000 रुपये देण्याची योजना सरकारने या ठिकाणी आखलेली आहे. म्हणजेच तुम्हाला आता 3,000 रुपये दिले जाणार आहेत. आता हे 3,000 रुपये ज्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये पटापट लिहून पाठवायचं आहे. हे 3,000 रुपये तुम्हाला देण्याचं सरकारने योजना आखलेली. बघू शकता, बघा, 3,000 रुपये देण्याची योजना सरकारने आखलेली आहे. पुढे बघा, आम्ही आपणास सांगू इच्छितो की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात पुन्हा आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये देऊ असं म्हटलं गेलं होतं. बघा, 1,500 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे दिले जात होते, तर यामध्ये वाढ करून 2,100 रुपये आम्ही देऊ असं महायुतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. आता बघा, यामुळे आता महायुतीचं सरकार पुन्हा राज्यात सत्तेत आलेलं आहे. लाडक्या बहिणींमुळे हे सरकार आलं असल्याचं देखील बोललं जातं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला 2,100 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे. बघा, लाडक्या बहिणी त्यासोबतच तुम्ही देखील हा प्रश्न उपस्थित करतायत का, तुम्हाला पैसे हवे आहेत ना, तुम्हाला ज्या महिलांना पैसे हवेत 2,100 रुपये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवायचे. बघा, हा सवाल जो आहे तो त्या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जातो की आम्हाला जे काही पैसे ते कधीपासून मिळणार म्हणून.
पुढे बघा, याबाबत राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आम्ही या संदर्भात विचार करणार आहोत असे म्हटलेले आहे. म्हणजेच अर्थसंकल्पातच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा विचार होणार आहे. मात्र या आधी सरकार लाडक्या बहिणींना एक मोठी भेट देणार आहे. बघा, एक मोठी भेट सरकार देणार आहे. आता ही भेट काय असणार आहे तर बघा, 2100 रुपयाच्या आधीच तुम्हाला ही भेट दिली जाणार आहे. 3000 रुपयांची ही भेट असणार आहे. ज्या ज्या महिलांना 3000 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. ती म्हणजे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी, बघा डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरचे पण आणि जानेवारीचे जे काही पैसे ते तुम्हाला सोबतच दिले जाण्याची शक्यता ह्या ठिकाणी आहे. योजना सरकारने आखली असल्याची बातमी आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे 1500 रुपयांप्रमाणे एकूण 3000 रुपये मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला 1500 रुपये पाहिजेत की 3000 रुपये ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्या महिलांना 1500 पाहिजे त्यांनी 1500 लिहून पाठवा. ज्यांना 3000 रुपये पाहिजे त्यांनी 3000 रुपये लिहून पाठवायचे. बघा काय होणार आहे, 1500 जर दिले तर तुम्हाला डिसेंबर एकाच महिन्याचे मिळतील, परंतु जर 3000 रुपये दिले तर तुम्हाला जानेवारीचे पण पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजेच डिसेंबरचे पण आणि जानेवारीचे पण, असे दोन्ही महिन्यांचे पैसे मिळून तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार आहेत मकर संक्रांतीच्या निमित्ताने. आता बघा, 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीचा सण लक्षात घेता डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. जर आपण पाहिलं असेल तर आत्तापर्यंत जे काही तुम्हाला हप्ते दिले गेले होते ते त्या ठिकाणी एखादा सण पाहूनच दिले गेले होते. बघा, पहिला हप्ता 14 ते 19 ऑगस्ट म्हणजेच तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त. नंतर पैसे आले होते 29 ते 31 ऑगस्टला. त्याच्यानंतरचा पुढचा हप्ता आला होता 25 ते 29 सप्टेंबरला आणि त्याच्यानंतर आले होते बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे, म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत असे दिवाळीचे देखील पैसे तुम्हाला अगोदरच दिलेले होते. आता हे पैसे तुम्हाला अगोदरच का दिले होते, त्याचं कारण म्हणजे की आचारसंहिता लागणार होती. आता याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, तर हा देखील हप्ता जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला डिसेंबरमध्ये दिला जाऊ शकतो किंवा डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये तुम्हाला दिला जाऊ शकतो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या आधीच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होण्याची त्या ठिकाणी शक्यता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. पुढे बघा, तथापि या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती आलेली नाही. यामुळे फडणवीस सरकार खरंच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकाच वेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार का, ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बघा, एकाच वेळी तुम्हाला 3000 रुपये हवेत का, जास्तीत जास्त महिलांनी लिहून पाठवा तरच तुम्हाला 3000 रुपये मिळू शकतात. हा निर्णय त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना काय, तर शिंदे सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून दिला जात आहेत. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना 7500 रुपये आलेले आहेत. ठीक आहे. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतो. याचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलांना मिळतोय. ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन नाही अशा कुटुंबातील महिलांनाच याचा लाभ दिला जातो. सध्या कुटुंबातील 2 महिलांना याचा लाभ मिळतोय. सरकारी कर्मचारी असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही. आमदार, खासदार तसेच इतर संवैधानिक पदावर कार्यरत असणाऱ्या लोकांच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळत नाही, कारण त्या अटीच योजनेमध्ये आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. लवकरच तुम्हाला 3000 रुपये जे ते दिले जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच जानेवारीचा पण आणि डिसेंबरचा पण हप्ता तुम्हाला एकत्रित दिले जाणार असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि तो जो काही निर्णय तो होऊ शकतो. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.